नमस्कार. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमात एक खूप मोठी घडामोड झालीये. कल्पक्कम इथे असं काहीतरी घडलंय जे आपल्या देशाच्या ऊर्जेचं भविष्यच बदलून टाकू शकतं. चला तर मग हे नेमकं काय आहे ते सविस्तरपणे समजून घेऊया. 1 मिनिटासाठी विचार करा. अशी एक अणुभट्टी जी जेवढं इंधन वापरते त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त इंधन स्वतःच तयार करते. ऐकायलाच कितीतरी अविश्वसनीय वाटतं नाही का? पण हेच तंत्रज्ञान आता भारतात प्रत्यक्षात उतरलं आहे आणि याच तंत्रज्ञानाला ब्रीडर अणुभट्टी असं म्हणतात. तर झालंय असं की भारताच्या प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टरने क्रिटिकॅलिटी मिळवली आहे. आता सोप्या भाषेत सांगायचं तर अनेक वर्षांच्या प्रचंड मेहनतीनंतर ही अणुभट्टी आता खऱ्या अर्थाने स्विच ऑन झाली आहे आणि वीज निर्मितीच्या दिशेने तिने पहिलं पण सगळ्यात महत्त्वाचं पाऊल टाकले आहे. आता हा क्रिटिकॅलिटी शब्द ऐकून गोंधळायला होऊ शकतं, पण त्याचा अर्थ खरं तर खूप सोपा आहे. याचा अर्थ असा की अणुभट्टीमधली अणुविभाजनाची जी साखळी असते ती आता स्वतःच्या ताकदीवर चालू राहू शकते. तिला बाहेरून कोणत्याही ऊर्जेची गरज लागत नाही. ही कोणत्याही अणुभट्टीच्या आयुष्यातली सगळ्यात निर्णायक आणि पहिली पायरी असते. तर ही आहे ती विशेष अणुभट्टी. हिचं नाव आहे प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर किंवा सोप्या भाषेत PFBR. क्षमता आहे 500 मेगावॉट. आणि यात शीतलक म्हणून काय वापरतात माहितीये? द्रवरूप सोडियम, जे हाताळायला खूप अवघड असतं. आणि हो, हे संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान भाविनी म्हणजेच भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेडने विकसित केलं आहे. पण थांबा, ही गोष्ट फक्त एक अणुभट्टी सुरू होण्यापुरती मर्यादित नाहीये. यामागे भारताची एक खूप मोठी आणि दूरगामी योजना आहे. चला तर मग ही 3 टप्प्यांची महायोजना नेमकी काय आहे हेच समजून घेऊया. तर बघा, भारताच्या अणु कार्यक्रमाची रचना 3 टप्प्यांमध्ये केली गेली आहे. पहिल्या टप्प्यात काय होतं? आपल्या नेहमीच्या अणुभट्ट्या नैसर्गिक युरेनियम वापरतात आणि त्यातून प्लुटोनियम तयार होतं. आता येतो दुसरा टप्पा, जिथे या PFBR सारख्या अणुभट्ट्या येतात. त्या याच प्लुटोनियमला इंधन म्हणून वापरतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ह्या अणुभट्ट्या तिसऱ्या टप्प्यासाठी इंधन तयार करतात, जे वापरून आपण आपल्या देशातल्या प्रचंड थोरियम साठ्यातून ऊर्जा मिळवू शकू. म्हणजे ही अणुभट्टी पहिल्या आणि तिसऱ्या टप्प्याला जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. बरं, हे सगळं ठीक आहे, पण ही अणुभट्टी वापरलेल्या इंधनापेक्षा जास्त इंधन तयार करते तरी कशी? चला, यामागचं जे इंटरेस्टिंग सायन्स आहे ते थोडं सोप्या भाषेत पाहूया. हा फरक बघा किती मोठा आहे. एकीकडे आहे आपली पारंपरिक अणुभट्टी, ती युरेनियम वापरते आणि त्यातून थोडंसं प्लुटोनियम बनवतं. पण दुसरीकडे आहे ही फास्ट ब्रीडर अणुभट्टी. ही प्लुटोनियम आणि वापरून उरलेलं युरेनियम इंधन म्हणून वापरते आणि प्रक्रियेच्या शेवटी जेवढं प्लुटोनियम वापरलं त्यापेक्षा जास्त नवीन प्लुटोनियम तयार करते. म्हणजे ती वीज तर देतेच, पण सोबतच भविष्यासाठी इंधनाचा साठाही वाढवते. त्यामुळे याची जी मूळ संकल्पना आहे तीच क्रांतिकारी आहे. ही अणुभट्टी जेवढं इंधन जाळते त्यापेक्षा जास्त इंधन निर्माण करते. हे म्हणजे एखाद्या जादुई आगीसारखं आहे, जी जळता जळता स्वतःसाठी आणखी लाकडं तयार करते. अविश्वसनीय आहे नाही का? आणि आता हे आकडे बघा, हे तर अक्षरशः थक्क करणारे आहेत. पारंपरिक अणुभट्ट्या नैसर्गिक युरेनियममधली फक्त 1% ऊर्जा वापरू शकतात, फक्त 1%. पण फास्ट ब्रीडर रिॲक्टरमुळे युरेनियममधली तब्बल 60 ते 70% ऊर्जा मिळवणं शक्य होतं. तुम्ही विचार करा, ऊर्जेच्या वापरातली ही किती प्रचंड मोठी झेप आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी भारताला अनेक मोठ्या आव्हानांना आणि अडथळ्यांना सामोरं जावं लागलं आहे. या एका प्रकल्पाला प्रत्यक्षात आणायला 2 दशकांपेक्षा जास्त काळ लागला. यात शीतलक म्हणून वापरलं जाणारं द्रवरूप सोडियम हे पाण्याबरोबर किंवा हवेबरोबर संपर्कात आल्यास स्फोटक ठरू शकतं. त्यामुळे ते हाताळणं खूपच जोखमीचं काम आहे. आणि अणुभट्टी आता सुरू झाली असली तरी व्यावसायिक पातळीवर वीज बनवायला सुरुवात करण्याआधी अनेक महिने कठोर चाचण्या घ्याव्या लागतील आणि अणुऊर्जा नियामक मंडळाकडून अंतिम मंजुरीची प्रक्रियाही पार पाडावी लागेल. चला, आता पुढे बघूया की या एका यशावर भारताचं ऊर्जा भविष्य कसं अवलंबून आहे आणि यापुढील योजना किती मोठी आहे. ही आकडेवारी पाहिली की भारताची महत्त्वाकांक्षा किती मोठी आहे हे लक्षात येतं. आज आपली अणुऊर्जा क्षमता साधारण 7.5 गीगावॅट्स आहे. यशस्वी चाचण्यानंतर ही अणुभट्टी त्यात 500 मेगावॅटची भर घालेल. यानंतर अशाच आणखी 2 मोठ्या अणुभट्ट्या बांधण्याची योजना आहे आणि 2047 पर्यंत अणुऊर्जेतून 100 गीगावॅट वीज मिळवण्याचं आपलं राष्ट्रीय ध्येय आहे. त्या दिशेने टाकलेलं हे खूप मोठं आणि निर्णायक पाऊल आहे.
थोडक्यात काय तर कल्पक्कममध्ये जे झालंय तो केवळ एक तांत्रिक विजय नाही. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या जोरावर आपल्याच देशातल्या संसाधनांचा वापर करून ऊर्जा स्वातंत्र्य मिळवण्याच्या दिशेने हे एक मोठं पाऊल आहे. हे यश भारताला थोरियमवर आधारित ऊर्जा कार्यक्रमाच्या अगदी जवळ घेऊन आलं आहे, जे खऱ्या अर्थाने भारताला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनवेल.